नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित सराव संच 32 यावरील उदाहरणे पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या सराव संच 32 ला सुरुवात करूया। त्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, संतोषने ठोक व्यापाऱ्याकडून 400 अंडी 1500 रुपयांना आणली, त्याच्यासाठी वाहतूक खर्च 300 रुपये आला, त्यातील 50 अंडी खाली पडून फुटली, उरलेली अंडी त्याने 5 रुपयास एक याप्रमाणे विकली, त्याला फायदा झाला की तोटा आणि तो कितीचा झाला हा काढायचा आहे। तर आपली एकूण खरेदी किंमत किती आहे, यामध्ये एकूण खरेदी बरोबर किती आहे 15,000। 400 अंडी किती रुपयाला घेतली 15,000 आणि वाहतूक खर्च किती आला 300 रुपये, बरोबर किती आले आपले 1800 रुपये ची बेरीज केली। तर नंतर काय आहे, 400 अंडीपैकी 50 अंडी काय झाली फुटली, म्हणजे उरलेली किती अंडी राहिली आपल्याजवळ, मग इथे लिहून घेऊया उरलेली अंडी अंडी बरोबर 400 वजा 50, 400 मधून 50 गेले किती राहिले 350, तर 350 अंडी राहिली। मग 350 अंडेची विक्री किंमत 5 रुपयास एक याप्रमाणे, उरलेली अंडी किती रुपयास विकली त्याने 5 रुपयास एक, तर मग 350 अंड्यांची विक्री किंमत किती येईल, विक्री किंमत बरोबर 350 गुणिला 5, 5 रुपयास एक लिहिलं ना, मग 350 गुणिला 5 केलं तर किती येतात 350 गुणिला 5, 0 5 5 25, 5 हच्चाला 2 5 त्रिक 15, 16 17 किती येतील 1750। म्हणजे इथे त्याला काय झाला आपल्याला दिसते, खरेदी किंमत किती आहे आपली 1800 रुपये आणि विक्री किंमत किती आली 1700 रुपये। तर मग याला नफा झाला की तोटा, तर तोटा झाला। मग इथे लिहून घेऊया आपण, येथे खरेदी किंमत पेक्षा विक्री किंमत कमी असेल तेव्हा तोटा होतो। मग संतोषला इथं काय आला तोटा झाला। मग आता तोट्याचं सूत्र लिहून घेऊया आपण, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत। आता खरेदी किंमत किती आहे आपली 1800 रुपये आणि विक्री किंमत आहे 1750। मग याची दोघांची वजाबाकी करायची, 0 0 5 जात नाही म्हणून इथं होतील 7, इथं झाले 10, 10 5 गेले 5 राहिले 0 0, म्हणजे किती रुपयाचा तोटा झाला त्याला 50 रुपयाचा तोटा झाला। मग खाली लिहून घेऊया, संतोषला 50 रुपयांचा तोटा झाला, संतोषला 50 रुपयांचा तोटा झाला। अशा प्रकारे आपलं पहिलं गणित होतं। नंतर बघा दुसरं गणित बघूया। अब्राहम यांनी 50,000 रुपयांचा माल खरेदी केला, कर व वाहतूक खर्च त्याला किती आला, मिळून त्यांना 7,000 रुपये खर्च आला। त्यांनी तो माल जर 65,000 रुपयास विकला तर त्याला किती रुपये नफा झाला की तोटा हे काढायचं आहे। तर बघा अब्राहमची एकूण खरेदी किंमत किती आहे, आपण इथे लिहून घेऊया, एकूण खरेदी किंमत बरोबर
50,000 अधिक वाहतूक खर्च किती आहे, कर व वाहतूक खर्च 7,000 रुपये. 7,000 रुपये यांची बेरीज केली तर किती येतील, 0,0,0,7,5 57,000 किती आहेत. मग एकूण खरेदी किंमत किती आली, 57,000 रुपये. मग त्यांनी काय सांगितलं आहे, त्यांनी तो माल जर 65,000 रुपयास विकला तर त्यांना नफा झाला की तोटा हे काढायचा आहे. म्हणजे आपल्याला इथं मालाची विक्री किंमत दिलेली आहे. मालाची विक्री किंमत किती आहे, इथं मालाची विक्री किंमत बरोबर 65,000. मग आता काय आहे, विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत विक्री किंमत. म्हणजे विक्री काय, खरेदीपेक्षा विक्री जास्त असेल तेव्हा काय होतंय, इथं लिहून घेऊया, खरेदीपेक्षा विक्री जास्त असेल तेव्हा नफा होतो. मग नफ्याचं सूत्र आहे आपलं, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आता विक्री किंमत किती आहे आपल्या इथे, 65,000 आणि खरेदी किंमत आहे इथं 57,000. मग आता याच्यातून याच्यातून 65,000 मधून 57,000 गेले, किती राहिले, 0,0,0,0 5 7 जात नाही म्हणून इथं 5 इथं होतील, 15 15 7 गेले 8 राहिले, किती येतील, 8,000 रुपये काही यांना नफा झाला. मग काय, अब्राहमना 8,000 रुपये नफा झाला. अब्राहमला 8,000 रुपये नफा झाला. अशा प्रकारे. नंतर काय आपलं तिसरं गणित आहे बघा. अजित कौर यांनी साखरेचे 50 किलोग्रॅम वजनाचे एक पोते खरेदी केले. अजित कौर यांनी 50 किलोग्रॅम साखरेचे एक पोते 1,750 रुपयास आणले. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्यांना ती साखर प्रति किलोग्रॅम 32 रुपये दराने विकावी लागली. तर त्यांना किती रुपये तोटा झाला हे काढायचं आहे. मग आता खरेदी किंमत दिलेली आहे, तर आपल्याला खरेदी किंमत किती दिली आहे साखरेची, खरेदी किंमत बरोबर 1,750 आणि 50 किलोग्रॅम वजनाचे एक ती साखर त्यांनी किती रुपयास विकली, 32 रुपये दराने, प्रति किलोग्रॅम 32 रुपये दराने. मग इथे लिहून घेऊया, किलोग्रॅम 50 किलोग्रॅम साखरेची विक्री किंमत बरोबर साखरेची विक्री किंमत बरोबर 50 गुणिले 32. किती येतील, 50 गुणिले 32 केले तर सॉरी तीच झाली 32. 50 गुणिले 32, 0 5 दुनी 10, 0 0 5 त्रिक 15, 0 0 6 1 किती आले, 1,600 रुपये. 1,600 रुपये का आली, विक्री किंमत आली. मग आता विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत जास्त आहे, विक्री किंमत कमी आहे, खरेदी किंमत जास्त आहे. म्हणजे इथं काय झाला, खरेदीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तेव्हा तोटा होतो. मग तोट्याचं सूत्र काय आपलं, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग आता खरेदी किंमत आहे इथं 1,750 आणि विक्री किंमत आहे आपली 1,600 रुपये. या दोघांची बेरीज केली तर काय होते, 0 10तून 5 गेले 5 राहिले, 6तून 6 गेले 5
1750 वजा 1600 0 5 7 6 गेला 1 राहिला 150 रुपये काय झाला याला तोटा झाला। मग इथे लिहून घेऊया आपण अजित कौर यांना 1050 रुपयांचा तोटा झाला। अशा प्रकारे तिसरं गणित होतं। चौथं गणित बघूया। कुसुमताईंनी 700 रुपयांना 1 कुकर याप्रमाणे 80 कुकर खरेदी केले। त्यासाठी वाहतूक खर्च 1280 रुपये आला। त्यांना एकूण 18,000 रुपये नफा हवा असल्यास त्यांनी प्रत्येक कुकर किती रुपयास केवढ्यास विकावा हे काढायचं आहे। तर बघा आपल्याला काय एका कुकरची हे पाहिजे। तर मग आता इथे एकूण खरेदी किंमत किती आहे आपली बघा। एकूण खरेदी किंमत बरोबर 700 गुणिला 80 म्हणजे किती येतील ते 56,000। 700 गुणिला 80 3 शून्य दिले 8 7 56। नंतर काय आहे 56 रुपये काय आले आपल्याला खरेदी किंमत मिळाली। मग आता एकूण खरेदी किंमत आपल्याला मिळाली 56,000। नंतर त्याने काय सांगितलं आहे की वाहतूक खर्च त्याला किती आला 1280। तिच्यामध्ये आपण ऍड करूया तो। मग एकूण खरेदी किंमत बरोबर 56,000 अधिक 1280 यांची बेरीज केली तर किती होती 0.826 7 5 रुपये किती येतील 57,280। मग नंतर काय सांगितलं आहे 80 कुकरची विक्री किंमत बघूया। 80 कुकरची विक्री किंमत बरोबर 57,280 अधिक 18,000। मग किती येतील यांची बेरीज केली तर 0.828 8 7 12 2 चलाला 1 5 1 6 1 7 15 75,280। मग आपल्याला एका कुकरची खरेदी किंमत सांगितली आहे। एका कुकरची विक्री किंमत एक कुकर तिने किती रुपयास विकावे। मग एका कुकरची विक्री किंमत बरोबर 75,280 भागेला आपल्याला किती करायला लागेल 80। हा 1 शून्य गेला हा 1 शून्य गेला यांचा भागाकार करायचा 8 भागेला 75,200 मग आता 8 ने 7 जाते का नाही कारण की छोटी संख्या येते। मग दोन संख्या येऊ 8 9 72 किती राहिले 5 2 गेले 3 8 1 8 8 2 8 24 8 चौक 32 वजा 0 0 0 8 8 1 8 किती आले। एका कुकरची खरेदी किंमत एक कुकर किती रुपयास विकावे तर 1941 रुपयात 941 रुपयास। अशा प्रकारे पाचवं गणित बघूया। इंद्रजित यांनी 12,000 रुपयांना 1 याप्रमाणे 10 फ्रीज खरेदी केले। ते आणण्यासाठी त्यांना 5,000 रुपये वाहतूक खर्च आला तर त्यांनी प्रत्येक फ्रीज केवढ्यास विकावे म्हणजे त्यांना 2,000 रुपयांचा फायदा होईल। तर बघा 10 फ्रीजची खरेदी किंमत किती आहे इथं लिहून घेऊया। 10 फ्रीजची खरेदी किंमत बरोबर 12,000 गुणिला 10 किती ती 1,20,000।
बघा नंतर काय सांगितलं आहे की एकूण खरेदी किंमत किती आली आपली 5000 रुपये काय वाहतूक खर्च आला, म्हणजे इथे लिहूया आपण एकूण खरेदी किंमत बरोबर 12,004 अधिक 5000 रुपये यांची दोघांची बेरीज केली तर काय 1,25,000. नंतर बघा काय दिलं याच्यामध्ये 10 फ्रीजची विक्री किंमत सांगितलं इथं. 10 फ्रीजची विक्री किंमत बघूया. 10 फ्रीजची विक्री किंमत बरोबर ची विक्री किंमत बरोबर अधिक 20,000 रुपये काय विकावे. आणि केवढ्यास म्हणजे त्यांना 20,000 रुपये फायदा होईल. मग 20,000 रुपये इथं लिहून घेऊया आपण. लिहिली या दोघांची बेरीज केली तर किती 1,45,000. मग आता आपल्याला एका फ्रीजची किंमत काढायची आहे. मग एक फ्रीजची किंमत बरोबर एक फ्रीजची किंमत विक्री किंमत सॉरी ते मागे पुढे झालं. विक्री किंमत बरोबर 1,45,000 भागेला 10. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. एकानं जर याला भागलं तर तेवढंच येते. म्हणजे किती रुपये येईल एका फ्रीजची विक्री किंमत बरोबर 14,500. 14,500. मग एक फ्रीज त्याने 14,500 रुपयास विकावे. अशा प्रकारे आपलं 5वं गणित होतं. नंतर बघा 6वं गणित आपलं लीलाताईंनी 13,700 रुपयांचे बियाणे शेतात पेरले. खते व औषध फवारणीसाठी 5,300 रुपये खर्च आला व मजुरीसाठी 7,160 रुपये खर्च आला. शेतातील धान्य विकून त्यांना 35,400 रुपये मिळाले. तर त्यांना धान्य विकून किती नफा किंवा तोटा झाला. आता सोपं गणित आहे. एकूण खर्च किती आला त्याला हे लिहून घेऊया आपण. सर्वात प्रथम एकूण खर्च बरोबर काय आहे 13,700 अधिक 5,300 अधिक 7,160 रुपये. या सर्वांची बेरीज करून घ्यायची. 26,160 रुपये येते. नंतर बघा म्हणजे एकूण खरेदी किंमत किती मिळाली आपल्याला इथं लिहून घेऊया. खरेदी किंमत बरोबर बरोबर 26,160 रुपये. नंतर बघा विक्री किंमत दिलेली आहे इथं 35,400. मग लिहून घेऊया विक्री किंमत बरोबर 35,400. बघा विक्री किंमत जास्त आहे की खरेदी किंमत जास्त आहे. विक्री किंमत म्हणजे खरेदीपेक्षा विक्री जास्त असेल तेव्हा काय होतो नफा होतो. पेक्षा विक्री जास्त असेल तेव्हा नफा होतो. मग नफ्याचं सूत्र आहे आपलं नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आता दोघांचं हे टाकून घेऊया. विक्री किंमत किती आहे इथं 35,400 वजा 26,160. या दोघांची वजाबाकी करायची. 35,400 अधिक वजा 26,160. आता 0 याच्यातून जात नाही म्हणून इथं होतील 3, इथं होतील 10. 10तून 6 गेले 4 राहिले. 3तून 1 गेले 2 राहिले. 5तून 6 जात नाही म्हणून इथं होतील 2, इथं होतील 15. 15तून 6 गेले 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. किती होतील 9,200
40, 9240 काय येईन आपलं उत्तर येईल। मग बघा इथं लिहून घेऊया 9240 रुपये म्हणजे किती नफा झाला ललिताताईंना तर लिहून घेऊया ललिताबाईंना 9240 रुपयांचा नफा झाला। अशा प्रकारे आपला सराव संच 32 होता, त्यावरील उदाहरणे होती, ते आपण आज सोडवले। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।